सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिली होती। विना परवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा बीएसआरच्या बेजबाबदारपणावरती आता हा बोट ठेवण्यात येत आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का? सीबीआय सीआयडीने याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। अजितदादांचं विमान डाव्या नाही तर उजव्या बाजूला झुकलं। एआयबीच्या रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली। विमान कुठेही झुडपाला टचही झालेलं नाही। रोहित पवारांनी अहवालातील दावे फेटाळले। अजित पवारांच्या आग्रहानं विलिनीकरणाची चर्चा सुरू होती। आता त्यांच्या निधनानंतर याची चर्चा पूर्ण थांबली आहे। आता विलिनीकरण होणं शक्य नाही, जयंत पाटलांकडून स्पष्ट। शरद पवार मवियाच्या कोटातून आता राज्यसभेवर जाणार। पवार अर्ज भरण्यासाठी उद्या स्वतः विधानसभेत जाण्याची शक्यता कमी। तर एकामेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, सकपाळांचं वक्तव्य। तर सातत्य ठेवून मविया म्हणून एकत्रपणे काम सुरू, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी पवारांना पाठिंबा देण्याच्या हायकमांडच्या सूचना। तिन्ही पक्ष एकत्र येऊन पवारांच्या नावाची घोषणा करतील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। मवियाबाबत संजय राऊतांचं ट्विट। काँग्रेसनं महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे। महाविकास आघाडी एक आहे, एकत्र राहील, संजय राऊतांचं ट्विट। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा संधी, तर विनोद तावडेंसह माया इवरनाते आणि रामराव वडकुतेंचा देखील नावाची घोषणा करण्यात आली। सर्वात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव निश्चित। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक संपन्न। बैठकीमध्ये शेवाळेंच्या नावावर शिक्कामोर्तब। अजित पवार हयात असताना सुनील तटकरेंविरोधात राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे। अजितदादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर, सूत्रांची माहिती। विधानभवनाच्या लॉबीत भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये वाद। आमदार राहुल आवाडे आणि राजेंद्र येडवरावकरांच्या घरातील विवाह सोहळ्याचे निमंत्रण अधिकारी वाटत होते, त्यामुळे भास्कर जाधव भडकले। कुणाचा बाप काढणे योग्य नाही, सचिन कल्याण शेट्टींचं विधान। त्यांचे संस्कारच असे असतील। विरोधी पक्षनेता पद न मिळाल्यानं भास्कर जाधव व्यथित असतील, कल्याण शेट्टींची प्रतिक्रिया। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीत मनसेचा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद, तर अध्यक्षपदाबाबत मनसेने ठाकरेंकडून लेखी लिहून घेतलं। प्रत्येकी 1 वर्ष मनसेकडे समितीचं अध्यक्षपद राहणार। प्रभाग समिती निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता होती। मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून 3 प्रभाग समित्या निसटण्याची शक्यता होती। संत परंपरेमध्ये दासबोध हा एकमेव स्वतंत्र ग्रंथ। ज्ञानेश्वर, एकनाथ भागवत ही केवळ भाष्य आहेत। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा याचा आदर्श रामदास स्वामी आहेत। पुणे विद्यापीठाच्या चर्चासत्रामध्ये गोविंदगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान। संत तुकारामांची गाथा बहुजनांसाठी होती। भटकाळलेल्या गोविंदगिरी महाराजांना हे समजणार नाही। संभाजी भिडे ब्रिगेडच्या संतोष शिंदेंची गोविंदगिरी महाराजांवर घणाघाती टीका। गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्याचा देहू संस्थानकडून निषेध। गोविंदगिरींच्या वक्तव्यानं वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या। जालिंदर महाराज मोरे यांची प्रतिक्रिया। आता दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। संगमेश्वर देसाई वाड्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यावरून वाद। संभाजी महाराजांच्या स्मारकावरून सरकार आणि काँग्रेसमध्ये वाद। स्मारकासाठी 500 कोटींचा निधी मंजूर झाला असतानाही स्मारकाला उभारणीला मुहूर्त मिळेना। मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेमध्ये नगरसेवक एकामेकांना भिडले। अर्थसंकल्प सादर करण्यासाठी घेण्यात आली होती महासभा। सत्ताधारी इस्लाम पार्टी व MIM नगरसेवकांमध्ये झाली शाब्दिक चकमक।
अमरावतीमध्ये बच्चू कडूंचा मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा चौथा दिवस। मेळघाटमधील मूलभूत गरजा आणि कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी मोर्चा। बच्चू कडूंचा आंदोलकांचा वन विभागाच्या कार्यालयाला घेराव। वन विभागाच्या कार्यप्रणालीचा आदिवासी बांधवांना फटका। विरोधी पक्षनेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केलं। माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी लोकायुक्तांचा निकाल पाहावा। नाहक एखाद्याची बदनामी करू नका। कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर लावलेले सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले। यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली। अधिवेशन काळात उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही सभागृहाच्या गॅलरीत उभं राहण्याचा आदेश। सचिव देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाईनंतर चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश। शक्तीपीठ महामार्गावर तोडगा काढण्यासाठी उद्या मंत्रालयात बैठक। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत शेतकऱ्यांची बैठक। खासदार संजय जाधव आणि शक्तीपीठ बाधित शेतकरी बैठकीला येणार। यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला दिवंगत अजित पवारांचं नाव। 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात पार पडणार। वाघोलीमध्ये 18 ते 21 मार्च दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा। तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी मुंबई हायकोर्टानं नाशिक महापालिकेला झापलेलं आहे। प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं हायकोर्टाची पालिकेवर नाराजी पाहायला मिळते। पुढील सुनावणीमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। 2 आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार आहे। बिहारमध्ये खांदेपालट होणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्री वर्णी लागण्याची शक्यता।